मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिकामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांचा एक आढावा आपण घेणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्याला 7 एप्रिल रोजी जी परीक्षा आपण देणार आहोत त्या परीक्षेसाठी होणार आहे. तेव्हा व्हिडिओ जरी थोडा मोठा झाला तर काळजीपूर्वक पहा, सर्व प्रश्नांचा अंदाज घ्या, सर्व प्रश्न समजून घ्या, कशा पद्धतीने प्रश्न येतील ते. ठीक आहे, सुरुवात करूया. पहा, काय दिलाय पहिला प्रश्न, की खालील संच निहाय राशी एक्स, वाय आणि झेड विचारात घ्या, ज्यामध्ये संयोग, छेद व सुपरस्क्रिप्ट सी पूरक संच दर्शवितात. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी 3 संच दाखवलेत, एक्स, वाय आणि झेड. या संचावर आधारित काय विचारले, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या संचांचं अगोदर निरीक्षण करावं लागेल. 10वी मध्ये जो धडा आहे, सेट इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आपण संच असं म्हणतो. ठीक आहे, यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. तर मग काय विचारलं आपल्याला, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणतं विधान, कोणता पर्याय सत्य आहे. जेव्हा आपण ह्या संचांचं निरीक्षण करू तेव्हा आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काय मिळतं, तर पर्याय क्रमांक सी, एक्स आणि झेड राशी सारखा संच दर्शवतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. दिलेल्या 3 रंगाच्या हिरवा, निळा, लाल खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. पहा, एक्स, वाय, झेड नावाने 3 क्रमिक माळा आहेत आणि त्यामध्ये खडे आहेत जी, आर आणि बी ह्या 3 रंगांची. यावर काय आधारित विचारले, यातील कोणत्या 2 माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर. ठीक आहे, पहिला आणि शेवटचा. पहिला जी आहे पहिल्या रांगेमध्ये, आर, जी, जी, आर आणि आर यापैकी कोणत्या खड्यांची रचना शेजारी शेजारी केली शेवटच्या आणि पहिल्या, तर काय होईल. ठीक आहे, शेवटचा आणि खडा ठेवला तर सारख्या रांगा होतील. या प्रश्नाचं उत्तर आपण मांडणी करून देऊ शकतो आणि ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, एक्स आणि झेड. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुलं बसली. नावाड्यासह सर्वांचे वजन सरासरी 24 किलोग्रॅम, तर नावाड्याचे वजन किती किलोग्रॅम. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, 25 मुलांचं सरासरी वजन किती आहे, 22. यांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे एकूण वजन येईल. त्यानंतर 25व्यामध्ये 26वा नावाडी आला आणि त्यांची सरासरी किती आहे, 24 किलोग्रॅम. यांचा गुणाकार करायचा आणि त्या दोघांची जी वजाबाकी येईल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक 1, 74 किलोग्रॅम. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमुग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे. ठीक आहे, म्हणजे पहा आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, 1/3 अधिक 1/4 यांची बेरीज करायची आणि त्याच्यानंतर एकूण येणाऱ्या संख्येची वजाबाकी करून आपल्याला 25 एकर ऍड करायचे. याच्यावरून आपलं उत्तर निघणार आहे की दयानंदची एकूण शेती या ठिकाणी 60 एकर आहे. ठीक आहे, चला आपण मुद्दाम फक्त क्ल्यू देऊन पुढे जात आहोत जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवायला संधी मिळेल आणि प्रश्नाचा स्वरूपाचा पण मुद्दा लक्षात येईल. ठीक आहे, पहा 5वा प्रश्न काय आहे, किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी दशादशे 14 रुपये व्याजदराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये 5458.32 रुपये मिळतील. मग आता इथं आपल्याला सर्वात महत्वाचं काय आहे पहा, चक्रवाढ व्याज हे जे सूत्र आहे, ठीक आहे, ते माहीत असणं आवश्यक आहे. त्या सूत्रामध्ये या रकमा टाकल्या की आपण सहज या गोष्टींची माहिती किंवा उत्तर काढू शकतो. मग ते जर उदाहरण आपण चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामध्ये टाकलं तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक सी, 4200. पुढचा प्रश्न घेऊया. गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे. अनिल श्वेताच्या मागे आहे, तर पुढीलपैकी कोणता प्रवेश करण्याचा क्रम बरोबर आहे. ठीक आहे,
आपण एक एक मुद्दा जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला ह्या गोष्टी व्यवस्थित सोडवता येतात. पहा कसं, तर प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. हा जो अनिल आहे तो श्यामच्या पुढे आहे. ठीक आहे. की जो किरणच्या पुढे आहे. म्हणजे काय, की हा जो अनिल आहे जो किरणच्या पुढे आहे. किरणच्या पुढे श्याम आहे, श्यामच्या पुढे अनिल आहे. या पद्धतीने आपण जर व्यवस्थित या प्रश्नाला वाचलं, समजून घेतलं तर आपण त्याचं उत्तर सहजपणे शोधू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल तर त्याच तत्वांच्या आधारे GDJM यासाठी कोणता पर्याय असेल. पहा, कोडिंगचं बुद्धिमत्तेशी संबंधित असणारं हे उदाहरण आहे. याच्यासाठी आपल्याला अगोदर व्यवस्थित मांडणी करून घ्यावी लागते की LONQ या उदाहरणाला काय केलेले, कोडिंग काय केलेली, JMLO. ठीक आहे. मग नेमकं काय केलं याच्यामध्ये, हा समसंबंध आपल्याला एक पॅटर्न ओळखायला सोयीचं होतं आणि त्याच्यावरून मग आपल्याला काय करायचंय, GDJM हा शब्द किंवा या शब्द मालिकेला कशा पद्धतीनं मांडलं जाऊ शकते ते शोधायचं आहे. ठीक आहे. मग ह्या पॅटर्नला ओळखल्यानंतर आपल्याला कोणतं उत्तर बरोबर मिळतं, तर पर्याय क्रमांक A EBHK. पहा, व्हिडिओची लांबी अधिक होऊ नये म्हणून आपण क्ल्यू देत पुढे जात आहोत. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो. काय विधानं दिलीत आपल्याला, सर्व प्राणी मरते आहेत, मनुष्य एक प्राणी आहे म्हणून प्रत्येक मनुष्य मरते आहे. ठीक आहे. आणि याच्यावर काय विचारलंय, हे विधान रिकामी जागा प्रमाणाचे आहे. पहा, भारतीय अनुमान व प्रमाण पद्धती हा आपल्या अभ्यासक्रमातला एक घटक होता, त्यावर आधारित असणारे हे उदाहरण आहे. तर मग काय दिलेत पर्याय, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान का अर्थापत्ती. या चारपैकी कोणता उत्तराचा पर्याय बरोबर असणार आहे, तर अनुमान हा पर्याय बरोबर आहे. कारण दिलेल्या माहितीच्या आधारावर आपण अंदाज बांधत आहोत, अनुमान काढत आहोत. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, 9 नंबरचा प्रश्न आहे व्हेन आकृतीशी संबंधित. काय दिलंय आपल्याला, शब्द लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, स्त्रिया, बहिणी आणि माता या 3 शब्दांचा योग्य तो समसंबंध कोणत्या आकृतीमध्ये दर्शवला जात आहे. ठीक आहे. पहा, एक सरळ गोष्ट आहे, बहिणी आणि माता ह्या दोन्ही पण स्त्रिया असणार आहेत म्हणून स्त्री हे सर्कल आपण मोठं घेऊया, ज्याच्यामध्ये बहिणी पण येतील आणि माता पण येतील. ठीक आहे. पण आता इथं मुद्दा काय लक्षात घ्यायचा आपल्याला, की या ज्या बहिणी आहेत त्या माता असू शकतात, बरोबर, आणि ज्या माता आहेत त्या पण बहिणी असू शकतात. म्हणून मग काय करावं लागेल आपल्याला, आणखीन प्रॉपरली उत्तराकडे जाण्यासाठी स्त्रियांचा मोठा सर्कल, मातांचा हा एक सर्कल आणि बहिणींचा हा एक सर्कल. म्हणजे याचा अर्थ काय होईल, की काही बहिणी या माता पण आहेत आणि काही माता या बहिणी पण आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या 9व्या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल, पर्याय क्रमांक B. ठीक आहे. 10वा प्रश्न पाहूया मित्रांनो. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत. इथे आपल्याला विधान व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. पहिलं विधान काय आहे, सर्व खेळाडू रागीट आहेत. विधान 2, काही राजकारणी रागीट आहेत. मग या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष काय दाखवलेत, काही राजकारणी रागीट नाहीत. आणि निष्कर्ष दुसरा, काही खेळाडू राजकारणी आहेत. पहा, दिलेल्या विधानातील माहितीची व्यवस्थित मांडणी करायची, त्यावरून निष्कर्ष पडताळून पाहायचा. सर्व खेळाडू रागीट आहेत. समजा आपण खेळाडू हा एक जर गट घेतला तर यातले सर्वच्या सर्व रागीट आहेत. काही राजकारणी रागीट आहेत. आता राजकारण्यांचा हा स्वतंत्र गट आला. ठीक आहे. आणि मग काय केलंय, राजकारणी, खेळाडू आणि रागीट. आता हे रागीट मध्ये आपल्याला सर्व दाखवावे लागतील खेळाडू रागीट या गटामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, व्हेन आकृतीची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आणि त्याच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. ते जर उत्तर आपण शोधलं तर ते काय येते, पर्याय क्रमांक D 1 आणि 2ही नाही. ठीक आहे.
पहा या ठिकाणी आपल्याला आता पुढच्या प्रश्नांसाठी काय केलेलं आहे, हा आलेख दिलेला आहे आणि या आलेखावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. जे आपण माहितीचं संप्रेषण नावाचा घटक आहे, माहितीचे विश्लेषण नावाचा, ज्याला डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो, त्यासाठी हे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यासाठी हा आलेख पण दिलेला आहे. पहा मग या आलेखावर आधारित काय प्रश्न आलेला आहे. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे. आता या ठिकाणी जोड स्तंभ आलेख आहे. पहा एका ठिकाणी काय दिलेलं आहे की महसूल ह्या तिरप्या रेषा असणाऱ्या स्तंभामध्ये आणि किती वस्तू विक्री झाल्या हे आडव्या रेषा असणाऱ्या स्तंभामध्ये दिलेलं आहे. याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला शोधायची ह्या स्तंभालेखाच्या आधारे. तेव्हा काय प्रश्न होता, परत एकदा वाचूया. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे. जर हे उत्तर आपण सोडवलं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून, तर आपल्या लक्षात येईल की 2012 साली या ठिकाणी निर्यात प्रतिवस्तू महसूल हा सर्वाधिक होता. तर इथं जरी आपण उंचीच्या नुसार जाऊ शकत नाही, सरळ सरळ जी उंची दिसत आहे आपल्याला त्यांच्यातील डिफरन्स काढावा लागेल, सरासरी काढावी लागेल आणि त्यावरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता येईल. ठीक आहे. 12वा प्रश्न याच आलेखावर आधारित आहे. 2011 ते 15 या काळातील प्रतिवस्तू सरासरी महसूल निर्मिती किती आहे. पहा परत आलेख पाहूया. 11 ते 15 दिलेला आहे. पहा इथे 2011 आणि इथे 2015 याच्यामध्ये महसूल निर्मिती, आता ह्या तिरप्या रेषांचे जे कॉलम आहे ते महसूल दर्शवतात. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, किती वर्ष आहेत, 1 2 3 4 5. ठीक आहे. मग या 5 वर्षाची एकदा बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेला 5 न भागायचं, तेव्हा जे उत्तर येईल ते काय येईल, सरासरी महसूल येईल या सर्व टप्प्यामधला. ठीक आहे. मग हे उत्तर सोडवल्यानंतर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 200 रुपये. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पहा या ठिकाणी 3 प्रश्न त्या आलेखावर आधारित होते. मग इथे परत काय विभागणी केली की प्रश्न क्रमांक 13 आणि 14 ह्या 2 प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला इथे काही माहिती दिली आणि या माहितीच्या आधारावर आपल्याला 13 आणि 14 नंबरचे प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती. जर माहितीच्या आधारे आपण हा प्रश्न सोडवला तर त्याचं उत्तर येते 165. पुढचा प्रश्न त्याच माहितीवर आधारित आहे. 14वा. एका भाषेत नापासांची संख्या किती. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी 250. पहा आपण सविस्तर स्पष्टीकरण न देता क्ल्यू देतोय, जेणेकरून आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी पण वेळ मिळेल आणि त्याचा विचार करण्यासाठी पण मदत होईल. ठीक आहे. त्यामुळे ही माहिती पण आपण व्हिडिओमध्ये पाहत चालूया. पुढचा प्रश्न आहे पहा 15वा. पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला क्षेत्रफळ आणि दुसऱ्यामध्ये लोकसंख्या दर्शवली. त्याच्यावर काय आधारित प्रश्न विचारला, सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. ठीक आहे. पहा आपण सरळ काय करतो मग अशा वेळेस की सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे दिसणार आकडा आहे हा 16. तर मग ह्या पद्धतीने डायरेक्ट उत्तर दिलं तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. मग आपल्याला काय काढावं लागतं की प्रति स्क्वेअर फीट मध्ये, प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती लोक मावत आहेत. हे जर उदाहरण सोडवलं तर आपल्याला योग्य ते राज्य सापडतं की ज्याच्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे. ठीक आहे. थेट प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करू नका. मुद्दामहून तशा पद्धतीचे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आणि राज्याचं नाव सुद्धा डी आहे. पहा जसं तुम्हाला सांगितलं होतं 16 कडे डायरेक्ट न जाता आपल्याला 3 कडे जावं लागले. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल की प्रति चौरस किलोमीटर मध्ये किती राहतात, समजा 80,000ला 16 ने भागला आपण तर प्रति चौरस किलोमीटर निघतं 16 पंचे 80. ठीक आहे. म्हणजे 5,000 आले आणि इथं आपण 5,000ला 3 ने भागूया. किती येईल उत्तर, 3 एक 3, उरले किती 2, 3 5 15, 3 सख 18, परत उरले 2. ठीक आहे. म्हणजे ही संख्या काय होत आहे, अशा पद्धतीने वाढत चाललेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही सोडवा आणि उत्तर काढा. ठीक आहे. प्रश्न 16वा आहे TRAI ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण थेट, कन्फ्युजन न वाढवण्यासाठी. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी,
ऑफ इंडिया. ठीक आहे. पहा, हे आहे एक संक्षिप्त रूप जे परत पण विचारलं जाऊ शकतं, तेव्हा लक्षात ठेवा. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 17. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, मेमोराइज्ड बेस्ड हा क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 2000 साली. भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली आहे? APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. हे नाव अतिशय गाजलेलं, सहज सोपं तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे. तुम्हा सर्वांना माहीत असणाराच पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, विजय भटकर. 19वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? पहा, प्राथमिक शिक्षणाशी संबंधित हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला नोंदवायची. वेगवेगळे पवित्र पोर्टल सारखे पोर्टल्स पर्यायामध्ये दाखवलेले आहेत. पवित्र, सरल, सारथी आणि शालार्थ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सरल. या पोर्टलवरती काय केलेलं आहे? महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती नोंदवायला सांगितलेली आहे. या प्रत्येकाचं एक फुल फॉर्म सुद्धा आहे. ते जर आपल्याला माहित असलं तर उत्तर आपण सहज देऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 20 नंबरचा. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी. पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? शब्दाकडे लक्ष द्या, आपल्याला हायलाइट करून दिलेला आहे. हानिकारक प्रकारात समावेश होत नाही. पर्याय आहेत शेतातील रासायनिक, पेंट आणि बॅटरीज. आपण याचं सहज उत्तर देऊ शकतो की शेतातील कचरा हा हानिकारक स्वरूपाचा नसतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. सन 1992 मध्ये रिकामी जागा येथे संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण व विकासासंबंधीची परिषद भरली होती. ही पहा सर्वात पहिली परिषद आहे संयुक्त राष्ट्र संघाची. ती कुठे भरली होती? पर्याय क्रमांक 1, रिओ दी जेनेरिओ हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. मानवी व प्राणी पेशी, अवयव व दूषित शरीरावयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट च्या साहाय्याने लावावी. पहा, कोणत्या गोष्टी विचारल्यात? मानवी, प्राणी, दूषित शरीरावयव, म्हणजे हा सगळं जैव कचरा असणार आहे. ठीक आहे. दवाखान्यामधून निघणारा कचरा आहे. ऑपरेशन नंतर उरलेल्या पेशी असतील, उरलेले इंद्रिय, अवयव, सगळ्या गोष्टी असतील. मग ह्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने लावली जाते? ऑटोक्लेव्हिंग, मायक्रोवेव्ह, कंपोस्टिंग का इन्सिनरेशन? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इन्सिनरेशन, ज्याच्यामध्ये हे सगळं काही विघटित केलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24वा. डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण काय कारण आहे? वृक्षांचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास, डोंगर कडा कापणे. चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न वाचल्यानंतर आणि पर्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वरीलपैकी सर्व कारणांमुळे डोंगरी भागात दरडी कोसळत असतात. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र रिकामी जागा या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. पहा, सौर ऊर्जेला फार महत्व आलेलं आहे सध्या, आणि त्यामुळे या सौर ऊर्जेशी संबंधित असणाराच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला गेला. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए, ग्वालपहरी, गुरुग्राम. ठीक आहे. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला रिकामी जागा इतकी वर्षे गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. पहा, उच्च शिक्षणाशी संबंधित असणारा प्रश्न आहे आणि प्राचीन कालखंडातील भारताची जी शिक्षण पद्धती होती या प्रकारावर आधारित आहे. मग वसू ही पदवी काय आहे आणि किती वर्ष अभ्यास करावा लागत होता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 12 वर्ष.
विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 मध्ये जो काही आयोग होता, विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून रिकामी जागा इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली. हा जो विद्यापीठ आयोग आहे त्याने कामाचे दिवस किती सांगितलेले आहेत? कोणत्या शिक्षणामध्ये? तर उच्च शिक्षणामध्ये. ठीक आहे, विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? तर 180 कामाचे दिवस. उच्च शिक्षणामध्ये UGC ची प्रमुख भूमिका रिकामी जागा होय. UGCचं काय काम आहे? कारण UGC उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. मग पर्याय काय दिलेत पहा. संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठ सुरू करणे, विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे, विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. आता आपल्याला ह्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये जवळपास सर्वच पर्याय योग्य वाटू लागतात. कारण UGC अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक संघटन आहे किंवा एक काय म्हणूया आपण संस्था आहे, जिच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील जवळपास सर्व प्रणाली कार्यान्वित केल्या जातात. मग कोणता पर्याय योग्य असणार आहे या ठिकाणी? तर पर्याय क्रमांक डी, विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. पहा या ठिकाणी UGCचं फुल फॉर्म काय होतं? विद्यापीठ अनुदान आयोग. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ग्रँट द्यायचं, अनुदान द्यायचं, मग त्याच्याशी संबंधित पण मुद्दा आला इथं वित्त. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याचा अंदाज बांधू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था रिकामी जागा या ठिकाणी स्थापित केलेली आहे. पहा, पर्यावरणाशी संबंधित प्रश्न बरेच आलेले आहेत. कचऱ्याविषयी आलेला आहे, सौर ऊर्जेविषयी आलेला आहे, परत या ठिकाणी या संशोधन संस्थेविषयी पण आलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे की राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठं आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, नागपूर. पुढचा प्रश्न घेऊया. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार रिकामी जागा हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. कोणता विषय अनिवार्य केलाय मग? स्त्री शिक्षण, पर्यावरण अभ्यास, माहिती तंत्रविज्ञान, मूल्य शिक्षण. असं वाटतं की सर्वच पर्याय योग्य आहेत, परंतु 1991 साली आणि कंपल्सरी केलेला विषय, त्या दोन शब्दाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की पर्यावरण अभ्यास हा विषय काय केलेला आहे? महाविद्यालयीन स्तरावर अनिवार्य ठरवला. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. विमर्शी अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय. काय आहे विमर्शी अध्यापन? अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. पहा, रेषीय म्हणजे एकाच पद्धतीने विचार केला जातो आणि तो कुठेतरी थांबणारा भाग आहे, आणि चक्रीय म्हणजे एखादी विशिष्ट टप्पा किंवा समस्या आल्यानंतर पुन्हा त्याच्यावर चर्चा करून विचार करून ती समस्या सोडवणे, जी की प्रक्रिया अखंडितपणे चालणारी आहे. ठीक आहे, असा रेषीय आणि चक्रीय मध्ये फरक आहे. मग कोणता पर्याय बरोबर आहे यामध्ये? तर पहा, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. ठीक आहे, जेव्हा आपल्याला एखादा शब्द अशा पद्धतीचा लक्षात येत नाही विमर्शी सारखा, तेव्हा आपण जी डाव्या बाजूला इंग्लिशमध्ये प्रश्न दिलेले असतात ते पण वाचायला हवे, जेणेकरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने रिकामी जागा ओळखून अध्यापन केले पाहिजे. पहा, शिक्षक अभियोग्यता जो अध्यापन अभियोग्यतेचा पहिला घटक आहे त्याच्याशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. आता मग शिक्षकाने काय ओळखून अध्यापन केलं पाहिजे? विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद. अध्यापनाच्या केंद्रस्थानी कोण असतो? विद्यार्थी. मग विद्यार्थ्यातील व्यक्तिभेद लक्षात घेणं गरजेचं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचा शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी रिकामी जागा चॅनल्सचा समूह आहे. कोविड कालखंड त्याच्या अगोदर सुद्धा दूरदर्शनवरती काही चॅनल्स दिले होते ज्याच्या माध्यमातून फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं. तो स्वयंप्रभाचा एक भाग आहे.
मग ही चॅनल्सची संख्या किती आहे ज्याच्या माध्यमातून हा प्रोग्राम राबवला जातो? या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 येऊ शकतात, 32 आणि आता वाढून ती संख्या झालेली आहे 34. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला जे योग्य उत्तर वाटतं ते आपण या ठिकाणी क्लिक करायचं, कारण जरी अपडेशन झालं तर त्यानुसार आपल्याला गुणांकन केलं जातं. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. पहा, अध्यापन करायचे पारंपरिक पद्धतीनं सहाय्यभूत प्रणालीने. कशाचा उपयोग होतो मग याच्यामध्ये आपल्याला? व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, त्रिमितीय प्रतिकृती. मुद्दा लक्षात घ्या, अध्यापन करायचं कोणत्या पद्धतीनं? पारंपरिक दिलंय आपल्याला. मग पारंपरिक पद्धतीमध्ये आता स्मार्ट बोर्ड होता का, व्हाईट बोर्ड होता का, डिजिटल बोर्ड होता का? तर नाही असं उत्तर येईल. मग उरतो पर्याय एकच, डी, ते म्हणजे त्रिमितीय प्रतिकृती. याला काय म्हणतो आपण? 3 डायमेन्शनल मॉडेल्स. ठीक आहे. हा प्रश्नामध्ये क्ल्यू असतो, थोडं विचारपूर्वक आपण वाचन करत चालायचं. पुढचा प्रश्न घेऊया. शिक्षक विद्यार्थ्याच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला रिकामी जागा म्हणतात. पहा, किती महत्वाचा मुद्दा आहे, पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नोंद वही तपासणे, दैनंदिन शेरे देणे, मूल्यमापन का मूल्यांकन? काय म्हणतात बरं याला नेमकं मग? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मूल्यमापन. कारण वही तपासणे हा जो भाग आहे, जे 2 प्रकारचं मूल्यमापन असतं. एक असतं आकारिक आणि दुसरा जो प्रकार असतो तो असतो संकलित. ठीक आहे. मग या 2 प्रकारामध्ये जेव्हा आकारिकचं मार्कांकन करायचं असतं, गुणांकन करायचं असतं, मार्किंग करायची असते, त्यावेळेस वही तपासणी, गृहपाठ किंवा स्वाध्याय हा जो भाग आहे याला गुणांकन केलं जातं. म्हणून हा मूल्यमापनाचा एक भाग आहे. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची रिकामी जागा पद्धती दिली. कोणती? प्रायोगिक, निरीक्षण, चिकित्सा की संवाद? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, संवाद. पुढचा प्रश्न घेऊया. प्रायोगिक संशोधनाचा हेतू रिकामी जागा हा असतो. कोणता असतो मग या संशोधनाचा हेतू? चलामधील संबंध प्रस्थापित करणे, चलांचे वर्णन करणे, सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे, प्रघात ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे. कशासाठी प्रयोग संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे. ठीक आहे. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? उद्दिष्टे, परिमर्यादा, गृहीतके, परिकल्पना. पहा, सोपं उत्तर आहे. आपण सहजपणे या ठिकाणी टिक करू शकतो. पर्याय परिमर्यादा. 39 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शततमक आणि रिकामी जागा सारखेच असतात. पहा, संशोधनासंबंधीचाच प्रश्न आहे, परंतु संशोधनामध्ये विश्लेषणाचा जो टप्पा येतो, या विश्लेषण टप्प्यामध्ये ज्या सांख्यिकीचा भाग आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मध्यांक, सरासरीशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. एक संशोधक पूर्वीच्या संशोधनालेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेखन लिहितो, हे रिकामी जागा आहे. नैतिक, अनैतिक, मान्य, योग्य. काय होईल बरं याचं उत्तर? तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनैतिक. ज्याला आपण काय म्हणतो, रिसर्चचे जे इथिक्स आहेत, संशोधन नैतिकता आहे, त्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला? दुसऱ्याची माहिती वापरून लिहिता येत नाही, पण जर लिखाण केलं आपण तर आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या नावाचा रेफरन्स द्यावा लागतं, त्या सायटेशन द्यावं लागतं, आणि त्या सायटेशनवरून काय होतं, दिलेली माहिती ही योग्य किंवा नैतिक गृहीत धरली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पहा, अनैतिक. पुढे आता आपल्याला काय केलेलं आहे, 41 ते 45 ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी
मराठी भाषेतील एक उतारा दिलेला आहे आणि या उतारे आधारे आपल्याला खालील 5 प्रश्नांची उत्तरं शोधायची. फक्त समजण्यासाठी आपण उतार्याचा एक नमुना या ठिकाणी ठेवलाय. पूर्ण उतारा नाही घेतला कारण आपला इतर प्रश्नांचा वेळ केवळ उतार्यातच जाऊ शकतो. ठीक आहे. आपण हा उतारा सहज वाचून सोडवू शकतो. या ठिकाणी मराठी उतार्यासोबतच आपल्याला लक्षात येईल की इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा उतारा दिलेला असतो. ज्याला जे सोयीचं वाटतं त्यानुसार आपण वाचन करू शकतो. मग काय प्रश्न आहेत या उतार्यावर आधारित? प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे डी, नैसर्गिक संतुलन. पुढचा प्रश्न घेऊया. माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणी सृष्टीकडे फिरू शकत नाही कारण या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बौद्धिक ऱ्हास. मित्रांनो, उतार्यावर आधारित हे प्रश्न आहेत. उतारा वाचून आपण हे प्रश्न शोधू शकतो. खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संशयातीतता. माणसाच्या भौतिक गरजा ह्या रिकामी जागा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मानवी सृष्टी विरुद्ध निसर्ग ह्यांच्याशी संबंधित. ठीक आहे. 45वा प्रश्न पाहूया. माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सामाजिक वास्तवता. हे उत्तर कशाच्या आधारावर असतात मित्रांनो? सर्व उतार्यामध्ये ज्या फॅक्ट्स मांडलेले आहेत त्यावर आधारित. आपल्या तर्कबुद्धीपेक्षा उतार्यातील माहितीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. 46 नंबरचा प्रश्न आहे. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर रिकामी जागा वर भर देतात. कशावर भर देतात? ग्राहकाच्या वर्तन बदलावर, संदेशावर, अवबोधावर का प्रेषकावर? तर मिलर यांनी जेव्हा व्याख्या केली तर त्यामध्ये मिलरनी काय केलेलं आहे? ग्राहकाच्या वर्तनावर भर दिलेला आहे. मेसेज पाठवणारा सेंडर आणि तो मेसेज ग्रहण करणारा ग्राहक म्हणजेच रिसिव्हर आहे. तर या रिसिव्हरच्या वर्तनात जो बदल होतो त्या संप्रेषणामुळं त्यावर मिलर यांनी भर दिलेला आहे. संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्ये पुढील प्रमाणे असतात. प्रेषक काय करतो? संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण, प्रक्षेपण असे पर्याय दिलेले आहेत. या पर्यायांपैकी क्रम फक्त मागे पुढे केलेला आहे. ठीक आहे. आणि काही संकल्पना पण या ठिकाणी मिक्स केलेल्या आहेत. मग कोणता पर्याय बरोबर येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. काय करतो प्रेषक? संग्रहण करतो, सुसूत्रीकरण करतो, सांकेतीकरण करतो आणि त्याचं प्रक्षेपण करतो. ओके. संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व रिकामी जागा हे घटक आहेत. कोणते आहेत मग हे घटक? एक घटक या ठिकाणी मिसिंग ठेवलेला आहे. तो आहे माध्यम. कारण संप्रेषणासाठी प्रेषकाची आवश्यकता आहे, संदेशाची आवश्यकता आहे, ग्राहकाची आवश्यकता आहे. पण प्रेषक आणि ग्राहक या दोघांना जोडणारा काहीतरी संदेश पाठवण्यासाठी माध्यम लागणार आहे. ठीक आहे. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित आहे? व्यक्तिगत संप्रेषण, औपचारिक संप्रेषण, क्षैतिज संप्रेषण, अनौपचारिक संप्रेषण. कशावर? सहभागी सदस्यावर आधारित आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल क्षैतिज संप्रेषण, हॉरिझॉन्टल, जे की उच्च स्तरावरून हाय लेवलहून लो लेवलकडे किंवा लो लेवलवरून हाय लेवलवरकडे जातं. आणि क्षितिज समांतर कशाला म्हणायचं? तर जे समपातळीवर चालणारं असतं त्याला. ठीक आहे. हे झालं क्षितिज समांतर, ज्याच्यामध्ये संख्या अधिक असू शकते. ओके. या दोन्ही पण आपण उदाहरणांच्या सहाय्याने संप्रेषणाचे प्रकार पाहिले. शेवटचा प्रश्न घेऊया मित्रांनो. बहुसंख्य श्रोते, बहुजिनसी श्रोते आणि विस्तारित श्रोते व रिकामी जागा ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये होत. बहुसंख्य, बहुजिन्सी आणि विस्तारित कोणत्या समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत? निरक्षर, गोंधळाचा अडथळा, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव आणि प्रभावी माध्यम.
पर्याय क्रमांक सी, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, गुरुकृपा अकॅडमीवर आज आपण एकूण 50 प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे, जे की 27 डिसेंबर 2020 रोजी झालेली प्रश्नपत्रिका आहे. या सर्व प्रश्नांना आपल्याला अंदाज आला असेल की प्रत्येक घटकावर नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यांना पर्याय कसे असतात. तर याच प्रश्नांचा सराव हा आपल्याला 7 एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा गुरुकृपा अकॅडमीला आपण सबस्क्राईब करूया, लाईक करूया आणि आपल्या सेट परीक्षेसाठी तयारी करूया. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.